आंदोलनासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडनं। वैदेही, आंदोलनाच्या ठिकाणची काय परिस्थिती आहे, काय सांगशील? आंदोलन जे आहे ते आक्रमक झालेलं बघायला मिळत आहे। पीएससी स्थानकाच्या बाहेर आणि बीएमसी समोर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले बघायला मिळत आहे। जय भीम या नावाच्या घोषणा केल्या जात आहेत। त्याचप्रमाणे अमित शहा यांनी स्टेटमेंट केलं आहे, त्याचा विरोध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेला बघायला मिळतं। आपण बघतोय की अमित शहाचं स्टेटमेंट या ठिकाणी लिहून आणलेलं आहे आणि त्याचा विरोध जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की मोठ्या संख्येने अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आंदोलकांकडून केला जातोय। मात्र बॅरिकेड लावून आंदोलकांना एका बाजूला जे आहे ते सध्या करण्यात आलेलं आहे, पण अजूनही आंदोलन आक्रमक आहेत। अमित शहा यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची महत्वाची मागणी आहे, त्याचप्रमाणे माफी मागावी ही देखील त्यांची मागणी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आंदोलन जे आहे ते आक्रमक होऊन येताना बघायला मिळतंय। नक्कीच वैदेही, आपण बघतोय विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि विविध ठिकाणी विविध घोषणा आणि जी फलकं आहेत ती बघायला मिळत आहेत। या आंदोलकांची काय मागणी आहेत, काय घोषणा आहेत, काय परिस्थिती आहे? स्टेटमेंट केले ते आता देशामध्ये एक नाराजीचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये या ठिकाणी की आपण हा निषेध आणि बीजेपीचा एकूणच या पेपरवर जे आहे ते पाय देण्यात आलं असल्याचं देखील आलेलं आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी खरं तर आंदोलकांच्या हातावर पवित्र केला जातोय। मात्र आता काही वेळा कोणी करू नका असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर आंदोलन जे आहे ते सध्या या ठिकाणी घोषणाबाजी करताना बघायला मिळतात। याच्या विरोधात खरं तर या ठिकाणी बघायला मिळतात। महिला देखील मोठ्या प्रमाणात आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी नक्कीच वैदेही, तू अशीच जोडलेली राहा। पण आपण बघतोय की गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जे काही वक्तव्य केलं, त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद विविध ठिकाणी उमटताना दिसले। संसदेबाहेर देखील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनं केली आणि आता परिसरात आज ह्या मुंबईमध्ये आंबेडकरी जनतेच्या वतीने जो आंदोलन, ह्या अमित शहा जो बीजेपीचा ह्या भारताचा गृहमंत्री आहे, ह्या गृहमंत्रीला शपथ घेताना त्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाची शपथ घेऊन आज त्या खुर्चीवरती बसलेला आहे। हा गुजरातचा तडीपार व्यक्ती आहे। ह्याला लवकरात लवकर ह्या भारतातून तडीपार केल्याशिवाय आंबेडकर जनता राहणार नाही आणि आज ही मुंबईमधून सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या लवकरात लवकर त्यांनी जर तात्काळ त्याचे निलंबित किंवा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्रभर आणि देशभर हा आंदोलन आंबेडकरी जनतेच्या वतीने लवकरात लवकर होणार आहे। देशामध्ये संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालं। अख्ख्या जगाने ह्या संविधानाचा सन्मान केला, गौरव केला। असं असताना एक तडीपार एकेकालचा गुंडा ज्या संविधानामुळे आज देशाचा गृहमंत्री बनलेला आहे, तो संसदेमध्ये आंबेडकर नावाला जर विटंबना करत असेल, संविधानाच्या विरोधात असेल, लोकशाहीच्या विरोधात असेल तर अमित शहा राम नाम सत्य आहे। आपण बघतोय की या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत। काय सांगाल, आज निषेध म्हणून तुम्ही या ठिकाणी आले? हो, अमित शहाला लवकरात लवकर अटक करा आणि आम्ही बाळासाहेबांच्या आदेशावरून इथे आलेलो आहोत। भारतीय संविधान हे आमचा आत्मसन्मान आहे आणि म्हणून भारतीय संविधानाला कोणी हात लावला तर आम्ही त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही। वंचित बहुजन आघाडीचा देशामध्ये लोकसभेच्या वेळी बीजेपी सरकार, आरएसएस सरकार 400चा नारा करत होती। ह्याच गोष्टीसाठी करत होती की येणाऱ्या जेव्हा आपली मनुस्मृती त्यांना आणायची आहे, ही भारताची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेचा